तर मंडळी, उन्हाळ्यातील दिवसांमध्ये शरीराला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारे असे कोणत्याही झंझटशिवाय तामझाम न करता केलेले 3 पेय बघत आहोत आपण आज. हे 3ही पेय अगदी कमीत कमी वेळेमध्ये होणार आहेत, पण त्याचे फायदे अगणित आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे व्हिडिओ भरपूर टिप्स सहित आहेत, त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला आपण एक असं प्रीमिक्स बघणार आहोत जे एकदा करून ठेवलं तर फ्रीजमध्ये अगदी 2 ते 3 महिने सहज स्टोअर होऊ शकतं आणि गडबडीच्या वेळी अगदी तुम्ही चुटकीसरशी बनवू शकता. त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी जिरे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घातलेली आहे आणि त्यामध्ये आपण 4 ते 5 मिरे घातलेले आहेत. त्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपल्याला 5 ते 7 तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचं आहे. तुम्ही पाहताल दुसऱ्या दिवशी किंवा 5 ते 6 तासानंतर त्याचा रंग अतिशय सुंदर आलेला असेल. ज्या पद्धतीनं आपण बाजारातलं जिरा सरबत किंवा जिरा सोडा आणतो त्याच पद्धतीचा ह्याला कलर येतो, अतिशय छान असा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिल्यानंतर हा सुंदर असा कलर आलेला आहे. जे आपण जिरे आणि मिरे बडीशेप भिजू घातलेली आहे ती आपण एका गाळणीमध्ये काढून गाळून घेणार आहोत आणि हा जिऱ्याचा अर्क आपल्याला वापरायचा आहे. आणि हे जे भिजलेले जिरे आहेत ते फेकून न देता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि उन्हामध्ये वाळवणार आहोत. हे वाळल्यानंतर जिऱ्याचं आपण काय करायचं आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. ह्यामध्ये अजून जिऱ्याचा अर्क आहे त्यामुळे ह्याचा उपयोग होऊ शकतो. तर हे जे आपण गाळलेलं जिऱ्याचं पाणी आहे त्यामध्ये जितका आपण जिरा घेतला होता तितकीच आपण साखर घेतले. साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची आहे. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा आपण चाट मसाला घातलेला आहे आणि गॅसवरती आपण हे पाणी उकळायला ठेवणार आहोत. आपल्याला इतका वेळ उकळायचं आहे की त्याची पूर्ण साखर विरघळेल आणि त्यामध्ये थोडासा चिकटपणा येईल. आपल्याला पूर्ण त्याचा पाक वगैरे करायचा नाही. हातावरती जेव्हा आपण घेऊ तेव्हा ज्या पद्धतीनं हाताला चिकट लागतं ना तर त्या पद्धतीचं लागलं की आपल्याला नंतर गॅस बंद करायचा आहे. साखर विरघळल्यानंतर अगदी 5 ते 7 मिनटामध्ये ही प्रोसेस होते. सुरुवातीला आपण गॅस मोठा ठेवला होता साखर विरघळेपर्यंत. नंतर आपण गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि ह्या पद्धतीचं आपण हातावरती घेऊन चेक करायचं आहे. 5 मिनटं झाल्यानंतर आपल्या हाताला चिकटपणा जाणवायला लागला की नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपण गाळून घेणार आहोत आणि थंड करायला ठेवणार आहोत. हे जे आपण प्रीमिक्स बनवतो आहे ते फ्रीजमध्ये आपण 2 ते 3 महिने अगदी आरामात ठेवू शकतो. आणि जेव्हा आपल्याला गडबड असते किंवा आपल्याला उन्हाचा काही त्रास होत असेल त्यावेळी हे जिरा सोडा सरबत आपण ऐनवेळी पटकन चुटकीसरशी करू शकतो. तर ह्या पद्धतीनं हे मी सर्व गाळून घेतलेलं आहे प्रीमिक्स आणि थंड करायला ठेवलेलं आहे. आणि थंड होतंय तोपर्यंत आपल्याला सरबतामध्ये एक महत्त्वपूर्ण वस्तू वापरायची आहे, ती म्हणजे सब्जा बी. सब्जा बी उन्हाळ्यातील दाह कमी करायचं महत्त्वपूर्ण काम करतो. ते सब्जा बी आपण 2 चमचे घेऊन पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत. तोपर्यंत आपलं सरबत देखील थंड झालेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपण काचेच्या कोणत्याही बॉटलमध्ये बरणीमध्ये हे स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो अगदी 2 ते 3 महिन्यासाठी. आता यापासून आपण सरबत कसं बनवणार आहोत ते पाहूया. एका भांड्यामध्ये आपण बर्फाचे क्यूब घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण 1 ग्लास अंदाजे सरबत होईल इतकं प्रीमिक्स घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला समजा 1 ग्लास सरबत करायचं असेल तर अर्ध प्रीमिक्स आणि अर्ध थंड पाणी घालायचं आहे, अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. आता उन्हाळ्यामध्ये लिंब खूप महाग होतात, अवेलेबल होत नाहीत. तर काय करायचं, आपण जेव्हा प्रीमिक्स बनवत असतो की नाही त्यावेळी आपण चिमूटभर सायट्रिक ॲसिड वापरलं तरीही आपलं लिंबाचं काम अगदी सहजपणे होऊ शकतं. आता अवेलेबल असेल तर घाला, नाही तर मग तुम्ही सायट्रिक ॲसिड देखील वापरू शकता. ह्या पद्धतीने आपले सब्जा बी भिजून छान असे फुगलेले आहेत. त्यातील सब्जा बी आपण 2 ते 3 चमचे त्यामध्ये ॲड करणार आहोत आणि सर्व छान मिक्स करून घेणार आहोत. अगदी
चुटकी सरशी बोलत बोलत कमीत कमी वेळेमध्ये आपलं जिरा सरबत तयार आहे। हाताशी जर आपलं ह्या पद्धतीचं जिरा प्रेमिक्स तयार असेल तर मग वेळच लागत नाही। तुम्ही पाण्याऐवजी त्यामध्ये जिरा सोडा देखील वापरू शकता, म्हणजे जो रेडीमेड सोडा येतो तो वापरला तर अगदी बाजारात मिळतं त्या पद्धतीचं जिरा सोडा सरबत तयार होतं। त्यानंतर आता आपण पाहणार आहोत अगदी झटपट होणारी लस्सी। तर ही लस्सी की नाही आपण मिक्सर न वापरता करणार आहोत। कशी ते मी सांगते। तर एका भांड्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची आहे आणि अर्धा वाटी आपण दूध घातलेलं आहे। कोमटचं दूध घालायचं आहे किंवा थंड असेल तरीही चालतं। आणि त्यामध्ये आपण 1 वाटी घातलेला आहे दही आणि सर्व छान आपण रवीनं घुसळून घेणार आहोत। रवीनं घुसळल्यामुळे की नाही चव खूप छान येते। जनरली की नाही लस्सी करायचं म्हटलं की मग मिक्सरचं भांडं खराब होतं किंवा ते परत भांडे वगैरे धुत बसावे लागतात। मग त्यासाठी ना ही रवीनं घुसळलेली लस्सी अतिशय चविष्ट लागते आणि कमीत कमी वेळेमध्ये होते। त्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे थोडीशी वेलची पावडर घालायची आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं आहे। बर्फाचे क्यूब देखील घालायचे आहेत कारण आपल्याला थंडच हवं आहे। छान घुसळून घ्यायचे। अगदी अशी दाटसर लस्सी तयार होते आणि दुधामुळे की नाही जे आपण सुरुवातीला दूध घातलेलं आहे त्यामुळे क्रीमी टेक्स्चर येतं। जे विकतच्या लस्सीला असतं ना त्याच पद्धतीचं टेक्स्चर आपल्या घरच्या लस्सीला देखील येतं। त्यामुळे पाणी ॲड न करता त्यामध्ये दूधच ॲड करा। मस्त अशी छान दाटसर लस्सी कमीत कमी वेळामध्ये आपल्या घरच्या घरी तयार होते। आपल्याकडे जर दही लावलेलं असेल तर अगदी झटपट ही लस्सी तयार होते आणि जेव्हा आपण सर्व करणार असू त्यावरती थोडीशी मलाई जी असते आपल्या दुधावरची ती घालायला मात्र विसरायची नाही। त्यानंतर आता आपण पाहणार आहोत तर पुढचं कोणतं सरबत आहे। अतिशय पौष्टिक तितकंच उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारं हे सरबत आहे, ते म्हणजे कुकुंबर ज्यूस किंवा कुकुंबर सरबत। तर त्यासाठी मी गावरान काकडी ह्या पद्धतीने पातळ कट करून घेतलेली आहे। त्यामध्ये पातळ काप केलेलं आलं, भरपूर हिरवीगार कोथिंबीर, थोडंसं क्रश केलेलं जिरा पावडर, हे भाजलेले जिरे होते, काळं मीठ, नंतर अर्धा लिंबाचा रस आणि थोडीशी खडीसाखर घालायची आहे आणि 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि सगळं छान दरदरीत असं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये बर्फाचे तुकडे किंवा बर्फाचे क्यूब घालायला विसरायचं नाही। असं हे झटपट कुकुंबर ज्यूस किंवा कुकुंबरचं सरबत तयार होतं। हे अतिशय पौष्टिक आहे, उन्हाळ्यातील दाह कमी करायला मदत करतं। त्यामुळे हे साधे अगदी सोप्या पद्धतीचे सरबत आपल्या उन्हाळ्यातील उन्हाळा कमी करण्याचं काम नक्कीच करणार आहेत आणि आपला उन्हाळा जो येणार आहे तो अतिशय आल्हाददायक बनवायचं काम करणार आहेत। त्यामुळे आपल्या घरी नक्की करून ठेवा आणि गडबडीच्या वेळी त्याचा उपयोग करून घ्या। चला तर मग कसे वाटले आपले 3ही पेय जे आपण उन्हाळ्यामध्ये करणार आहोत, आवडले असतील तर नक्की एक लाईक करा आणि जे कोणतं आवडलं आहे त्यासाठी कमेंट करायला विसरू नका। असेच साधे सोपे अतिशय कमीत कमी साहित्यामधले आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।